अकोला जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात पोलीस प्रशासनाकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत धडक कारवाया सुरू असतानाच मूर्तिजापूर तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शेलू बोंडे फाटा परिसरामध्ये चक्क एका माजी सरपंचाकडून अवैध दारू विक्री होत असल्याचा प्रकार सत्यलढा न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून अवैध धंदे किती बिनधास्तपणे सुरू आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. पुणे येथे विषारी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध मद्य विक्री विरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तर अकोला जिल्ह्यातही पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूबोंडे फाटा या परिसरामध्ये परिस्थिती काही वेगळीच असल्याचं दिसून आलं. सत्यलढा न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान एका माजी सरपंचाच्या ठिकाणी उघडपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आणि विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती आपल्या सामाजिक आणि राजकीय ओळखीचा फायदा घेत हा व्यवसाय करत असल्याचंही अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील युवक व्यसनाधीन होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत असतानाच दुसरीकडे अशा प्रकारे प्रभावशाली व्यक्तींकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलीस प्रशासन संबंधितावर कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी शांबाळकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर.